आपण पाहतो दृश्यांमध्ये डावीकडचं जे दृश्य आहे ज्यामध्ये शिवराज राक्षेनं पंचांना थेट लाथच मारलेली आहे, स्पष्टपणे दृश्यांमध्ये दिसतंय ही लाथ मारल्याचं। उजवीकडचं जे दृश्य आहे ज्यामध्ये शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर खेचलेली आहे। अत्यंत संतापाच्या भरामध्ये शिवराज राक्षेनं हे चुकीचं वर्तन केलंय असं आता अनेकांचं मत आहे। हे खरं तर व्हायला नको होतं, कारण या अशा वर्तनामुळे या संपूर्ण स्पर्धेला एक प्रकारे गालबोट लागलंय असं सध्या तरी बोललं जात आहे। शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली, त्यांना त्यांची कॉलर खेचली, मात्र एक असा आरोप देखील शिवराज राक्षे आणि त्याच्या समर्थकांकडून होतोय की पंचांनी जाणून बुजून हा निर्णय दिलाय। यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे हे माहिती नाही, पण या सगळ्या प्रकाराची आता खरं तर चौकशी होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा सगळा गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता या सगळ्या प्रकारानंतर पुढे नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं मानलं जात आहे।